संपूर्ण राज्यभरामध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून प्रवासासाठी रॅपिडो या मोबाईल ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। मात्र हे ॲप पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच ओला आणि उबर या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून करण्यात आला आहे। रॅपिडो कंपनी कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी न घेता आणि आरटीओचे कोणतेही व्हेरिफिकेशन न करता सर्रासपणे आपली वाहतूक सेवा चालवत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरटीओ विभागाने दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात रॅपिडोच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आणि आरटीओ विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे। दरम्यान या बेकायदेशीर ॲपवर कडक कारवाई व्हावी यासाठी मनसेच्या वतीने आज नागपुरात चक्का जाम आणि रास्ता रोको आंदोलन प्रस्तावित करण्यात आले होते। मात्र पोलीस प्रशासन आणि आरटीओ विभागाने तातडीने कायदेशीर पावले उचलण्याचे ठोस आश्वासन दिल्याने मनसेने तुर्तास आपले आंदोलन मागे घेतले असून शहरात कुठेही रास्ता रोको करण्यात आला नाही। संपूर्ण राज्यभरामध्ये रॅपिडो ॲप याच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक बुक करून जी पब्लिक आहे ते त्याचा वापर करत होते, परंतु ते बेकायदेशीर आहे आणि त्याचं आरटीओनी कुठलंही व्हेरिफिकेशन किंवा त्यांचा लायसन्स वगैरे दिलेले नाही आणि जे खाजगी गाड्या जे आहेत त्यांचा वापर करून त्या ॲपचा वापर करून सर्वसामान्य जनतेला सुविधा देण्याचं काम जे आहे ते रॅपिडो ॲपमार्फत होत होतं। परंतु या रॅपिडो ॲपवरती जे ओला आणि उबेर जे टॅक्सी चालक जे आहेत आणि मनसे यांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतला की सदरचे ॲप हे बेकायदेशीर आहे आणि हे कुठलेही आरटीओचं व्हेरिफिकेशन न करता कुठलीही परवानगी न घेता हे सर्रासपणे चालू आहे। त्यावरून आरटीओ विभागाने फिर्याद दिली आणि त्या फिर्यादवरून आपण सीताबर्डी पोलीस स्टेशनला आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करून तपास चालू आहे। यापूर्वी रॅपिडो ॲपवरती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे जे संचालक आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये पण झालेले आहे, पुण्यामध्ये पण झालेले आहे आणि आज मनसेंनी नागपूर शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी चक्का जाम आणि रस्ता रोको आंदोलन प्रस्तावित केलेलं होतं। परंतु आरटीओ आणि पोलीस विभाग यांनी तिथे मध्यस्थी किंवा त्यांच्याशी चर्चा करून योग्य कलमांवर गुन्हा दाखल करण्याचं त्यांना आम्ही वचन दिलं। त्यावरून त्यांनी कुठल्याही प्रकारचं चक्काजाम आंदोलन किंवा रस्ता रोको आंदोलन केलं नाही आणि संयमाने ते आंदोलन जे आहे ते हाताळून योग्य कलमांवर आम्ही सीताबर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे।